नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आज मी एकटीच स्टार्ट करते. सो आज आहे वटपौर्णिमा आणि माझी सगळ्यात फर्स्ट वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची आणि मी मुंबईमध्ये नाही आहे. तुम्ही बघू शकाल बॅकग्राऊंडवरूनच समजेल की मी नोएडामध्ये आता आणि खूप मी सामान रेडी केलं आहे. म्हणजे ब्लिंकिटवरून शोधून इथे काहीच परफेक्ट मॅच नाही मिळत. फ्रुट्स वगैरे काहीच नाही मिळत. सगळं वेगळं अल्टरनेटिव्स मिळतात. इथे पण वटपौर्णिमा साजरी होते, पण आय थिंक ती वेगळ्या त्यांच्या तिथी वेगळ्या आहेत आणि आपल्या वेगळ्या आहेत. तर त्यामुळे मी आता सगळं केलं आहे अरेंज आणि मी आज तुम्हाला सगळं दाखवणार आहे की मी कसं करते. अँड हां, प्लीज बी नाईस इन कमेंट्स, कारण की मी फर्स्ट टाईम करते आणि इथे कोणच मला हेल्पला नाही आहे. म्हणजे लाईक मम्मी किंवा सासू मॉम. कॉलवर झालं आहे डिस्कशन आमचं सगळं की काय काय आणायचं वगैरे, पण माझ्याकडून काय चुकेल तर प्लीज सॉरी. अँड मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं छान करायचा प्रयत्न करणार आहे आणि लेट्स सी हाऊ इट गोज. तर मी तुम्हाला पटकन सगळं सेटअप सांगते. मी आत्ता जस्ट अंघोळी करून आली आहे बाहेर, केस वगैरे धुतलेत आणि इथे हा माणूस अजून झोपला आहे. माझा चालू आहे आता. मे बी माझी आता बॅटरी थोडीशी ड्रेन होईल, बट आय थिंक मी करेन काहीतरी वर्कआउट. कालच माझे सगळे देव वगैरे पण धुवून झालेत. देव म्हणजे पितांबरीने वगैरे वॉश केलं मी. सगळं ते झालं आहे आणि एवढं सामान आहे ना, यूज तर मला एवढंसंच करायचं, पण त्यासाठी मला एवढं जास्त क्वांटिटीमध्ये ब्लिंकिटवरनं वगैरे ऑर्डर करावं लागतं. कारण की इथे मार्केटमध्ये मला जायला नाही भेटलं काल इव्हनिंगला. सिद्धांतचं काहीतरी ऑफिसचं काम वगैरे होतं त्यामुळे. पण जितकं ट्राय करून मी आता वेगळे सीझनल फ्रुट्स, म्हणजे आता हे हे करवंद आहेत इकडचे. आय डोंट नो, बेंगॉली काहीतरी आहे, बंगाल करंट. पण इथे करवंद लिहिले आहे, पण आय डोंट थिंक सो इट इज एक्झॅक्ट, बट इट इज सम सीझनल फ्रूट म्हणून मी घेऊन टाकलं. देन माझ्याकडे अजून पण आहे हे पण एक सीझनल फ्रूट आहे, हे घेतलं. आणि आंबा घेतला आहे मी, केळी घेतले आहे आणि जॅकफ्रूट भेटलं आहे. बट प्लीज, आय कांट इवन स्टार्ट टेलिंग की जॅकफ्रूट कसं दिसतं. हे जॅकफ्रूट आहे असं सफेद. आय डोंट नो, पण मी आता घेतलं आहे. तर बघूया. सगळ्यात पहिलं तर मी विचार करते की मी पहिला आपण देवपूजा करून घेऊया आणि मग त्यानंतर मी हे बाकीचं सगळं प्रोसेस चालू करेन. तर चला. तर माहिती नाही तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की नाही, पण हे माझं इथे देवाचं मी असं सेटअप केलं आहे आणि हे म्हणजे ह्याचं डायरेक्शन वगैरे मी सगळं बघितलं होतं. आता इथे सगळं नीट नाही आहे. मी आता सगळं देवाला आता लावते आहे. ते माझ्या सासू मॉमने छान क्रॉशेट केलं आहे देवाचं. म्हणजे आपण हे ठेवतो ना खाली बसण्यासाठी, ते हे खूप छान आहे. पण माझ्याकडे 5 आहेत आता, तर माहिती नाही मी कशासाठी ठेवू. मला फक्त 3 लागत आहेत सध्या, आय थिंक सो. तर आता मी किचनमध्ये आली आहे आणि म्हणजे मी आहे ना, घरी पण विचारलं सगळं प्रोसेस की कसं असतं वगैरे, काय आपल्याला पूजासाठी रेडी करायचं आहे. तर ते बघितलं आणि मी थोडंसं नेटवरती पण बघितलं, कारण की कधी-कधी असं होतं की आपलं तर असतंच घरी जे रिच्युअल चालू आहे ते, आणि कधी-कधी आहे ना थोडंसं ते वेगळं इंटरप्रेट केलेलं असतं. तर मी ऑनलाईन बघितलं, तर अगदी सेमच होतं. स्टेप्स जे माझ्या मम्मी किंवा सासू मम्मीने सांगितले ते सगळेच स्टेप्स करेक्ट होते. पण काय-काय असे होते की आपण एकदम असं बोलतो ना की हे स्ट्रिक्टली केलंच पाहिजे, हे असलंच पाहिजे, हे इन्ग्रीडियंट असलंच पाहिजे. पण असं नाही आहे. काय-काय आता मला ना ब्लॅक मनी त्या नाही मिळाल्यात. जे इथे आपण ट्रेडसाठी लावतो ते नाही मिळाल्यात. तर इथे एकच ॲक्चुअली नाही मिळालं. बाकीचं ऑलमोस्ट सगळं मला भेटलंय. मला लिटरली वडाचं पान पण मिळालंय. तर मी ते मग ChatGPTला विचारलं की हे नसेल तर चालेल का? तर ह्याच्या बदले आपण हिरव्या बांगड्या पण ठेवू शकतो. तर मी आता हिरव्या बांगड्या आणल्यात. तर तिथे असं आहे की ते कंपल्सरी पण नसतं की ते लावलंच पाहिजे. इट्स अबाउट म्हणजे एकदम रिजनल कल्चर्समध्ये ते असतं. जसं की आपल्याकडे आहे. तर ते मला नाही मिळत, तर मी त्याच्यावर रिप्लेसमेंट हिरव्या बांगड्यांसोबत करणार. तर हे थोडंसं मी
फक्त ॲडजस्ट करते इथे, कारण की इथे ते नाही मिळत तर मी काहीच नाही करू शकत. आणि मी ज्वेलरी शॉपमध्ये जाणार होती, पण मला काल बिलकुल टाईम नव्हता. सिद्धांत पण खूप बिझी होता आणि तो तर चाललेलं की मी सकाळी उठून जाईल, पण मी आता मुहूर्त बघितलं आहे ते 10:45पर्यंत 10:44पर्यंतचा मुहूर्त आहे मॉर्निंगचा. तर मी विचार करते की तोपर्यंत सगळं कवर अप करू. आणि आता वाजलेत 9 वाजलेत, तर माझ्याकडे फक्त 1 hour 45 minutesच बाकी आहेत. तर मला थोडंसं एंट्रीमध्ये पण थोडंसं क्लीन वगैरे करायचं आहे आणि मग मी इथे स्टार्ट करते. आणि आता मी सगळं रेडी केले आहे. 3 प्लेट्स झाल्यात माझ्या. एक मेन पूजेची आहे, एक फक्त हळदी कुंकू दिवाबत्तीची आहे आणि एक ते फ्रुट्स आहे. तर मी सगळं तुम्हाला दाखवते पटकन. हे माझ्याकडे ते ब्लॅक मनीचं नव्हतं बीड्स, तर मी मग हे ठेवलं आहे, हिरव्या बांगड्या ठेवल्यात आणि ही माझी पूजाची थाली आहे. आणि हे आपलं मेन आहे. इथे ओटी पण अशी मिळते, तर मला ते मिळालं नाही आहे, तर मी हे घेतलं आहे शृंगार ओटीसाठी. आणि हे आपलं नैवेद्य आंबा, हे ह्यासाठी आणि पाणी. इथे धूप आहे, इथे दूध घेणार आहे मी आणि थोडंसं धूप वगैरे आहे. आय होप मी सगळं कवर केलं आहे. आय जस्ट होप की मी सगळं कवर केलं आहे. मी ट्राय करते की सगळं व्यवस्थित व्हायला, कारण की माझं फर्स्ट आहे. आय डोंट वॉन्ट टू मिस एनिथिंग. तरी 1-2 इन्ग्रेडियंट तर झालेच आहेत मिस, तर ते आपण स्किपच करूया. पण त्याचा रिप्लेसमेंट मी ठेवलेत. तर आता पटापट मी साडी घालते, तयार होते आणि लगेच खाली निघायचं आहे मला. तर माझा इथे मायक्रोफोन ऑफ होता आणि मला माहीतच नाही. मी पूर्ण रेकॉर्डिंग केलं, खूप वेळ चटर-चटर केलं आहे मी. तर मी थोडंसं व्हॉईस ओव्हर देते, एक्सप्लेनिंग मी इथे काय सांगत होती. तर माझा हा फायनल लूक होता आणि मी ते नॉर्मल साडी आपली घातली आणि ज्वेलरी एकदम मिनिमम आहेत. तर बन मी घातलं कारण की खूप भयंकर गरमी होती, खूप स्वेटी फील होत होतं. तर मला सासूबाईंनी ना क्रॉशेटचा रब्बर दिलेला, तर ते मी लावलं आहे. तर त्याचा क्रॉशेटचा आहे ना डिझाईन पूर्ण गजरासारखा आहे, आपल्या मोगऱ्याच्या गजरासारखं. तर मी ते घातलं होतं आणि थोडा गजराचा पण फील आला आणि इथे तर गजरा मिळणं पण खूपच मुश्किल आहे. तर ते घातलं आहे मी आणि खाली जाताना माझा हाच लूक होता. तर माझा ग्लॉस लावायचा बाकी होतं, ते मी इथे लावते. आणि माझ्याकडे मंगळसूत्र मोठं नाही आहे, मी मुंबईलाच ठेवलं आहे. तर ते मला इथे घालायला भेटलं नाही, कारण की इथे लॉकर पण नाही आहे आणि ते खूप हेवी आहे. तर माझं इथे गोल्ड म्हणजे मी काहीच नाही आणलं आहे. जे छोटं मंगळसूत्र दिसतंय तेच माझं आहे सोन्याचं लग्नाचं, आणि हे मोठं छोटं म्हणजे मोठंवाला दिसतंय ते मी मार्केटमधनं घेतलेलं. तर ज्वेलरी म्हणजे माझ्याकडे 2च आहेत, अंगठी आहे लग्नाची आणि हे छोटं मंगळसूत्र. त्यामुळे मग हे थोडंसं हेवी वाटायला म्हणून हे नेकलेस घातलं आहे, ते पण माझ्या लग्नाचंच आहे. मी नऊवारीवरती हे घातलं होतं ज्वेलरी. आणि कानातले आहेत, तर कानातले पण असं चंद्रकोरपैकी असं मराठी लूक वाटत होतं, ते मी ॲड केलं आहे याच्यामध्ये. बाकी ओव्हरऑल लूक सिम्पल होता. आणि मी नथ घातली आहे निघताना. तर निघताना ती घातली होती मी, खूप मोठी आहे जरा ती. तर खाली गरमी पण खूप होती, तर थोड्या वेळच घातली होती आणि देन आय वॉज गुड टू गो. आता इथे फोटो बॉम्ब करायला माझा नवरा आला आहे, माझी नजर काढतो आहे. एवढंच काम केलं त्यांनी या व्हिडिओमध्ये फक्त येऊन. आणि मी ते बघ करते अजून, आय डोंट नो व्हॉट. तर सिद्धांत पण रेडी झाला आहे आणि हा आमचा फायनल लूक होता आणि आम्ही खाली जायला निघालो आहे. तर कसा वाटला हा लूक माझा नक्की कमेंटमध्ये सांगा. हे दाखवत होते मी क्रॉशेट, जे मी बनसारखं लावलं होतं, तर ते असं दिसतं. किती छान वाटत होतं आणि थोडासा गजराचा लूक पण आला आणि ओव्हरऑल मराठी लूक ऑफकोर्स. ती दोरा काप ना ते नाही, असंच ठेवायचं असतं. पुढे सगळ्यांनी नाही ठेवलं. असू दे, आपल्याकडे आवडतं. इथे बघ, बघा गाईस काय गोड दिसते. तर हे सगळं झालेलं आहे, आपण जाऊया आता. पूजा झाली, आता मंदिरात जायचं आपल्याला. अच्छा, मंदिरात आतमध्ये चाललं. मंदिरात पूजा करायला जायचं. सो गाईज, मी खाली जाऊन आली आहे. सगळी पूजा एकदम व्यवस्थित झाली आहे.
थोडीशी म्हणजे गडबडसारखं होत होतं. थोडंसं ऑकवर्ड पण वाटत होतं, कारण की मीच पूजा करत होती. म्हणजे बाकीचे पण करत होते, पण म्हणजे माझं आपलं कसं थोडंसं मराठी ट्रेडिशन थोडंसं वेगळं पडतं. तर सगळ्या लेडीज माझ्याकडे बघत होत्या आणि पण थोडंसं इकडे आहे ना फ्रेंडली नेचर नाही वाटत मला. म्हणजे आता सपोज त्यांना काहीतरी वेगळं वाटतं आहे तर असं आपण बोलायला अप्रोच करतो, पण थोडंसं त्यांच्याकडून पण रिस्पॉन्सच नाही आहे, असं कोणी स्माईल पण नाही देत. पण ठीक आहे, मी थोडंसं हळदी कुंकू आणि ते दिलं एका सुवासिनी बाईला आणि मी रिटर्न आली. जास्त काही थांबलं नाही, एकच दिलं आणि आलो आम्ही वरती. आणि खूपच गरमी आहे, तुम्ही बघू शकाल मला किती घाम आला आहे भयंकर. तर आता मी कदाचित थोडं चेंज करते, थोडं 1-2 फोटोज काढून आणि देन विल बी गुड. एक्सपिरियन्स कसा राहिला खाली जाण्याचा आणि कसं वाटलं मला इकडे, कारण की एक तर माझं फर्स्ट होतं आणि ते पण मुंबईमध्ये नाही आहे मी. तर हा माझा थोडासा होतं की सेंटिमेंटल थॉट की कसं होईल. कारण एकतर मला माहिती पण नव्हतं कसं एक्झॅक्टली पूजा वगैरे केलं पाहिजे. जसं आपण नॉर्मली करतो मी तसंच केलं. आय होप की सगळं व्यवस्थित झालं आहे. आणि माझ्याकडे सगळे सामग्री वगैरे होते, मी विचारलं होतं घरी वगैरे, तर त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. तर काय झालं, मी खाली गेली आणि पूजा वगैरे सगळं झालं माझं आणि मला एका सुवासिनीला ते द्यायचं होतं हातामध्ये. तर मी एका बाईला विचारलं मी देऊ शकते का. बोलते की माझा आज व्रत आहे असं वगैरे बोलली, तर तिने ते घेतलंच नाही हातात. मी फक्त तिला हळदी कुंकू लावलं. मग दुसरी एक माझ्या याची टाईपची होती, तर तिला मी हळदी कुंकू लावलं आणि तिने घेतलं ते. झालं ते, ती घेऊन गेली. मग माहिती नाही, थोडंसं त्यांचा वेगळा ॲटिट्यूड वाटला. जसं आपल्याला मुंबईमध्ये कसं की लगेच कोणी पण आपण येतो, स्माईल देतो, असं नाही आहे. थोडंसं असं वाटलं. काय काय जण इकडच्या आहेत चांगल्या. माझ्या एक आहे इकडे टिफिनचं काम करते ती, म्हणजे मला पण देत होती टिफिन मध्यंतरी 1-2दा मी तिच्याकडून घेतला. तिचं नाव प्राची आहे. तर ती खूपच चांगली आहे आणि तिचं मी तिच्याशी व्हॉट्सॲपवरती पण वगैरे बोलते. तर तिला ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट माझी पूजा एकदम छान झाली, सगळं व्यवस्थित झालं, काहीच प्रॉब्लेम आला नाही मला. म्हणून त्यासाठी मी खुश आहे की ॲटलिस्ट ते तरी माझं सगळं व्यवस्थित झालं आहे. बाकीचं तर ठीकच आहे. आणि आता मला खूपच गरम झालं आहे, इथे खूप जास्त टेम्परेचर आहे, अराउंड 40 डिग्री तर आज पण आहे. तर मी विचार करते की मी आता फटाफट चेंज करेन आणि बघूया पुढे आपलं काय प्लॅन होतं आहे. माझं ऑफिस पण आहे, 12 वाजता मी लॉग इन करेन. सिद्धांतचं ऑलरेडी स्टार्ट पण झालं आहे, तरी पण त्यांनी मला थोडंफार हेल्प केलं पूर्ण प्रोसेसमध्ये. आता मी पटापट किचन आवरेल आणि थोडंसं स्वीट पण बनवायचं आहे मला. सो गाईज, मी व्हिडिओ क्लोज करायचं राहूनच गेलं माझं. परत मी खूप बिझी झाली, नैवेद्य वगैरे ठेवला गोड शिऱ्याचा आणि त्यानंतर ऑफिसचं काम चालू होतं, त्यामुळे मला क्लोजिंग करायला भेटलाच नाही. तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि आजचा दिवस खूप छान गेला आणि आय होप सगळ्यांनी वटपौर्णिमा सेलिब्रेट केली असेल मुंबईमध्ये. आणि मी खूप मिस करतो आहे मुंबईला आणि सगळ्यांनाच. आणि इथे पण मी सेलिब्रेट केलं, पण जे 50% असं वाटतं की मुंबईमध्ये पण अजून छान वाटलं असतं. पहिली वटपौर्णिमा होती त्यामुळे. तर एनिवेज झाली थोडक्यात आणि छान झाली, सगळं छान झालं, पूजा वगैरे. तर हेच बोलायचं होतं की नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.